अमरावती येथे सामुदायिक पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. देवाशनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून अमरावती येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वनवैभव फॉरेस्ट कॉलनी साईनगर येथे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व भावकथा निरूपण कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले होते. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत कलश स्थापना आणि विष्णू सहस्त्र नामजपाने या धार्मिक सोहळ्याची मंगलमय सुरुवात झाली. त्यानंतर 19 जुलै रोजी आणि 26 जुलैला या कालावधीत दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण पार पडले. या 7 दिवसीय सोहळ्यात दररोज सायंकालीन सत्रात विविध नामवंत भजन मंडळे व कीर्तनकारांचे कार्यक्रम पार पडले, ज्याचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला. या संपूर्ण सोहळ्यात गजानन टाउनशिप कोटे फार्म अमरावती येथील हबपा गणेशगिरी महाराज यांच्या मधुर वाणीतून श्री ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण पार पडले, ज्याचा लाभ भाविकांनी घेतला. सोहळ्याच्या अखेरच्या दिवशी रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत हबपा गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमाचे गायनाचार्य हबप मनोजजी झाडे व वृंदागारचार्य हबप नरेशजी लाटेकर हे होते. कीर्तनानंतर दुपारी 1 ते 4 या वेळेत मंडपात महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, वनवैभव फॉरेस्ट कॉलनी, राजदीप नगर अमरावतीतील समस्त नागरिक व विनीत मंडळींनी विशेष परिश्रम घेतले.